विचारला। काल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अत्यंत निंदनीय असा निषेधार्ह प्रकार घडला। भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई हे आपलं न्यायालय चालवत असताना एका मातेपूर्व वकिलाने त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत निंदनीय आणि देशाला अत्यंत हानिकारक अशा प्रकारचा तो प्रकार होता आणि त्यामुळे या प्रकाराचा मी जाहीरपणे निषेध करतो। भारताचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये सर्वसामान्य माणसाला सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या संविधानाच्या आधारावर जे मूल्य दिले त्या मूल्यावर जोपासणारं हे संविधान या संविधानावरच एक प्रकारचा हल्ला केला आणि त्यामुळे अशा या मानसिक विकृती असलेल्या एका वकिलाला की ज्या वकिलाने त्या न्यायालयाचं पावित्र्य राखलं पाहिजे अशा या माथेपेरू आणि मानसिक विकृती असलेल्या अशा या वकिलाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने मागणी करतो। खरं तर आपलं हे संविधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणार आहे। सर्वोच्च न्यायालय म्हणजे एक सर्वसामान्य माणसाला न्याय मागण्याचं सर्वोच्च अधिकार असलेलं न्यायालय आहे आणि अशा न्यायालयामध्ये तो माननीय न्यायाधीश ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी हा प्रकार होणं खऱ्या अर्थानं देशाला एक मोठ्या प्रकारचं आव्हान आहे आणि अशा प्रकारचं देशाला आव्हान असेल तर अशा प्रकारची मानसिक विकृती निर्माण झाली तर देशासमोर अनेक प्रकारची आव्हानं उभी राहू शकतात आणि म्हणूनच याला जर वेळीच बंधन घातलं नाही तर अशा विकृती वाढीस लागतील। खरं तर मी माननीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा मनापासून आभार मानतो की अशी ही घटना घडल्यानंतर ताबडतोब त्वरित माननीय न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय भूषणजी गवई यांना त्वरित फोन करून त्यांना ज्या प्रकारे त्यांनी संदेश दिला खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं एक माननीय पंतप्रधान एक या पद्धतीच्या घटनेचे ज्यावेळी नोंद घेतात खऱ्या अर्थानं याची आपण सर्वांनी नोंद घेतली पाहिजे आणि मला वाटतं की माननीय पंतप्रधानांनी ज्या प्रकारे या घटनेची नोंद घेतलेली आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे। अशा प्रकारचे घटनेनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती वाढीस लागतील ही ठेचून काढली पाहिजे। मी खरं तर या सगळ्यांनी सर्वसामान्य माणसाने की जो या देशाचा नागरिक आहे या देशाच्या नागरिकाला याने ही घटना अत्यंत निंदनीय आहे अशा प्रकारची आपली भावना व्यक्त केलेली आहे। मी माननीय या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई यांना एवढंच सांगू इच्छितो की अशा घटनेनं आपण कुठे आपलं चित्त न डगमगता अशा प्रसंगाला जे आपणही सामोरं गेलात आणि पुन्हा जे न्यायालयाचं कामकाज सुरू केलं हे खऱ्या अर्थानं अशा विचाराचा आंबेडकरी विचाराचाच न्यायाधीश हे काम करू शकतो। मला गर्व आहे आमच्या सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांचा। खऱ्या अर्थानं या आंबेडकरी जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन जे काम करणारे कार्यकर्ते आमच्यासारखे आहेत ते निश्चितपणे माननीय भूषणजी गवई साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मी एवढंच पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा प्रकारची घटना ही निंदनीय घटना कोणी या देशातला नागरिक खपवून घेणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो।